महाराष्ट्र, विशेषतः जुन्नर आणि अहिल्यानगर सारख्या भागांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. या मानव वन्यजीव संघर्षावर उपाय शोधण्यासाठी आता एक नवीन आणि काहीसा वादग्रस्त प्रस्ताव समोर आला आहे. बिबट्यांची नसबंदी. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बिबट्यांची नसबंदी करणे हा खरोखरच समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो का? या प्रयोगामागील कारणे काय आहेत आणि यावर तज्ञांचे मत काय आहे? चला जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे, ज्यामुळे मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढला आहे. ऊसासारखी शेती त्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी योग्य जागा पुरवते. त्यामुळे बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढला आहे, ज्यात दुर्दैवाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पारंपरिक उपाययोजना जसे की बिबट्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडणे फारसे प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले आहे, कारण तत्काळ दुसरे बिबटे त्या जागेवर येत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्वत मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्नर तालुक्यात 5 मादी बिबट्यांची नसबंदी करण्यात येईल. यासाठी इम्युनो कॉन्ट्रासेप्टिक नावाच्या इंजेक्शनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बिबट्यांच्या प्रजननावर नियंत्रण मिळवता येईल. या पद्धतीचा वापर यापूर्वी आफ्रिकेत सिंह आणि चित्त्यांवर करण्यात आला असल्याचे बोलले जाते. यामागे बिबट्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणून मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा उद्देश आहे. मात्र बिबट्यांच्या नसबंदीच्या या प्रस्तावाला काही वन्यजीव तज्ञांकडून विरोध होत आहे. त्यांचं म्हणणे आहे की बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांना पकडून त्यांची नसबंदी करणे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि ती धोक्याचेही असू शकते. नसबंदीनंतर बिबट्याचे वर्तन कसे राहील? तो मानवासाठी कमी धोकादायक ठरेल की उलट अधिक आक्रमक होऊ शकतो? याबद्दलही प्रश्न येत आहेत. तसेच बिबट्या मानवी वस्तीत येण्यामागे त्याचा नैसर्गिक अधिवास कमी होणे आणि अन्नाची उपलब्धता कमी होणे ही प्रमुख कारणे आहेत. केवळ नसबंदी केल्याने मूळ समस्या सुटणार नाही, असं तज्ञांचे मत आहे. नसबंदी हा तात्पुरता उपाय ठरू शकतो, परंतु दीर्घकालीन उपायासाठी अधिवास संरक्षण आणि वैज्ञानिक व्यवस्थापन गरजेचे आहे. थोडक्यात बिबट्यांची नसबंदी करणे हा जटिल आणि बहुआयामी प्रश्न आहे. एकीकडे मानवी जीवन वाचवण्याची गरज आहे, तर दुसरीकडे वन्यजीवन संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीचा आदर करणे आवश्यक आहे. केवळ नसबंदी करण्यापेक्षा बिबट्याच्या अधिवासाचे संवर्धन, गावामध्ये कचरा व्यवस्थापन सुधारणे, जे भटके कुत्रे आणि डुकरांना आकर्षित करते आणि बिबट्यांचे खाद्य बनू शकते, आणि रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज उपलब्ध करून देणे यांसारख्या उपायांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे अनेक तज्ञ सूचित करतात. तुम्हाला काय वाटते? बिबट्याची नसबंदी करणे हा योग्य निर्णय आहे? यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.